सगळ्या प्रकरणाची आमच्याकडे उत्तर घ्या. रेड्डी नावाचे उपसंचालक ईडीची धाड पडली आहे, करोडो रुपयांची त्यांच्या हे जप्त झालेलं आहे। तर अशा प्रकारे हा काळा व्यवहार इतके वर्ष महानगरपालिकेमध्ये सुरू होता, ह्या सगळ्याची SIT चौकशी लावणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। दोस्तों नमस्कार। दोस्तों पिछले साल नवंबर में विधानसभा चुनाव हुए और वसई में एक बड़ा परिवर्तन हुआ, सत्ता परिवर्तन हुआ। सत्ता परिवर्तन के साथ ही एक परिवर्तन जरूर देखने को मिला कि वसई विरार क्षेत्र की समस्याओं की गूंज विधानसभा में उठती दिखाई दे रही। कई मौकों पर वसई विधायक, नालासोपारा विधायक लक्ष्य वेदी में सरकार से सवाल कर रहे हैं। हालांकि दोनों ही विधायक भारतीय जनता पार्टी के हैं, उसके बावजूद वो लक्ष्य वेदी में सरकार से सवाल कर रहे हैं। ये कहीं ना कहीं एक अच्छी बात क्षेत्रवासियों के लिए कही जाएगी। इस बार अभी हाल ही में मानसून सत्र जारी है और इस मानसून सत्र में दोनों ही विधायक ने एक मामले पर जिस तरह से फोकस किया है, कहीं न कहीं उसके प्रभावित कई लोग होने वाले हैं। मामला है वसई विरार अंतर्गत बिना ओसी की बिल्डिंगों का। कई विकासकों द्वारा, बिल्डरों द्वारा सीसी तो ली गई बिल्डिंगों की और बिल्डिंग बनाई गई, लेकिन सीसी के हिसाब से बिल्डिंग नहीं बनाई गई तो जाहिर सी बात है ओसी नहीं मिलेगी। और एक बार जब ओसी नहीं मिलती है, बिल्डिंग वहां से छोड़कर बिल्डर चले जाते, बिल्डरों के इस तरह से निकल जाने के बाद जिस तरह से क्षेत्रवासियों को समस्याओं से दो चार होना पड़ता है, उन समस्याओं को लेकर वसई विधायक श्रीमती स्नेहा दुबे पंडित और नालासोपारा विधायक राजन नाइक दोनों ने विधानसभा में लक्ष्य वेदी में सवाल पूछा। और ओसी नहीं मिलने की वजह से जिस तरह से लोगों को पानी से वंचित किया जा रहा है और भी कई तरह की दिक्कत आ रही है। साथ ही साथ जिन बिल्डिंगों के ओसी के सिलसिले में पैसा बाकी और महानगर पालिका का महसूल वहां पर काफी प्रभाव महसूल के ऊपर पड़ रहा है, उन सभी विषय पर अभी हाल ही में मानसून सत्र में दोनों ही विधायकों ने आवाज उठाई। और कहीं ना कहीं इस पूरे एक ऐसे सब्जेक्ट को इन्होंने हाईलाइट किया जिस पर आज तक कभी किसी ने चर्चा नहीं की थी। निश्चित ही यह बहुत अच्छा सब्जेक्ट है और आने वाले समय में अब जब सरकार अगर इस सब्जेक्ट पर लक्ष्य देगी तो जरूर वसई विरार के आने वाले समय की स्थिति में बदलाव होगा। सुनिए दोनों ही विधायकों के एक के बाद एक क्या बयान है और उस पर विधानसभा में संबंधित मंत्री ने क्या जवाब दिया। अभी के लिए इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली। ह्या लक्षवेधीमध्ये उत्तरामध्ये महापालिकेची स्थापना जी आहे ती 7/7/2010 अशी दाखवलेली आहे, परंतु महापालिकेची स्थापना 3/7/2009 रोजी झालेली आहे। ती एक प्रिंटिंग मिस्टेक असेल। अध्यक्ष महोदय, ही ओसी संदर्भातली लक्षवेधी आहे। वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये अनेक विकासक बिल्डिंग बांधतात आणि ओसी नच घेताच पोझिशन देतात, ताबा देतात। सीसी काही बिल्डिंगची सीसी घेतलेली असते, परंतु असं ते का करतात? कारण जो त्यांचा FSI मंजूर FSI असतो, जो मंजूर आराखडा असतो, प्लॅन असतो, त्याप्रमाणे ते बांधकाम करत नाहीत। FSI वाढवलेला असतो, त्याचप्रमाणे ज्या सुविधा द्यायला पाहिजेत रहिवाशांना त्या सुविधा देत नाहीत। म्हणून आपल्या आर्थिक फायद्यासाठी अशा प्रकारे ते बिल्डर ओसी न घेताच पोझिशन देतात। यामुळे रहिवाशांना काय त्रास होतो? तर रहिवाशांना जी सुरुवातीला घरपट्टी काही ठिकाणी रेग्युलर लागते, पण त्यानंतर जेव्हा महापालिकेच्या लक्षात येते तेव्हा याला शास्तीसह घरपट्टी लावण्यात येते। आता अधिकारी सांगतील की 500 स्क्वेअर फूट प्रति 600 स्क्वेअर फूट ती शास्ती लागत नाही, पण ही घर मोठी आहे, 600 पेक्षा जास्त आहेत, म्हणून त्यांना शास्तीसह घरपट्टी लागते। त्याचप्रमाणे त्यांना पाणी कनेक्शन देण्यात येत नाही, ओसी शिवाय पाणी कनेक्शन देण्यात येत नाही। त्याचबरोबर तो फ्लॅट सुरुवातीला कर्ज मिळतं, पण नंतर जेव्हा तो रिसेल फ्लॅट करायला जातो तेव्हा ओसी नसल्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही। अशा प्रकारे नालासोपारा, विरार, वसईमध्ये
शेकडो बिल्डिंगी आहेत की ज्यांनी ओसी घेतलेली नाही. एकाच विकासकाच्या 89 बिल्डिंग आहेत आणि महापालिकेनेच दिले उत्तरामध्ये. मी 45,000 जास्त सांगितलं, 45 कोटीपेक्षा, पण 49 कोटी रुपये एका विकासकाकडे हे बॅलन्स आहेत. 49 कोटी आकडा गेला कुठे? असे शेकडो कोटी महापालिकेचे या विकासकाकडे बॅलन्स आहेत आणि महापालिका त्याच्यावरती जी कारवाई करायला पाहिजे आहे ती महापालिका निश्चितपणे प्रयत्न करते. काय करते प्रयत्न? तर त्यांना नोटीस देणं, वसुलीसाठी तगाव लावणं. पण महापालिकेकडे असले कुठलेही अधिकार माझ्या मते तरी महापालिकेने वापरले दिसत नाही. प्रश्न घ्या. प्रश्न आता ह्यासाठी काय करायला पाहिजे? तर ह्यासाठी MRTP कायद्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे. शासन ती दुरुस्ती करून महापालिकेला अधिकार देणार का? ह्याच्या बिल्डरवरती कायदेशीर कारवाई करणार का? कशाच बिल्डरला मुक्कात सुटणार? त्याचबरोबर MRTP कायद्यामध्ये दुरुस्ती मी सांगितली ती करणे आणि अशा बिल्डिंगला ज्यांना ओसी नाही, की सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या वसई विरारमध्ये पाणी नव्हतं पण आता पाणी भरपूर आलं. राज्य सरकारने पाण्यासाठी पैसे दिले म्हणजे MMRDनी आणि केंद्र सरकारने अमृत योजना टप्पा 2 साठी पैसे दिले आहेत, त्यामुळे पाणी आता आलंय. परंतु अशा बिल्डिंगला ओसी नसल्यामुळे पाणी देण्यात येत नाही. यांनी काही बिल्डिंग तर 10-10, 15-15 वर्षापूर्वी पाणी कनेक्शनचा ऑप्शन घेतलाय. तर अशा बिल्डिंगला आपण पाणी देणार का? चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी जे आत्ता प्रश्न उपस्थित केले, अध्यक्ष महोदय, या बऱ्याच अंशी याच्यामध्ये तथ्य. अध्यक्ष महोदय, 2009ला महानगरपालिका झाली, त्याच्या आधी सिडको असेल, ग्रामपंचायत असेल, नगरपरिषदा असेल, यांच्या काळामध्ये या बिल्डिंग झालेल्या आहेत, CC घेतलेल्या आहेत आणि OC घेतलेल्या नाही आहेत. अध्यक्ष महोदय, आत्ता महानगरपालिकेने या सगळ्या बिल्डिंगचा एक सर्वे करून की ह्याच्यामध्ये किती जणांनी OC घेतलेल्या नाही आहेत, किती अनधिकृत बांधकामं आहेत, त्याच्यानंतर OC न घेता किती जणांनी वाढीव बांधकाम केलेलं आहे, ह्या सर्वांसाठी एक सर्वे आणि किती जणांचे त्यांनी थकवलेले आहेत, जे विकसकांनी पैसे थकवलेले आहेत, या सर्वांसाठी एक सर्वे आत्ता घेण्यासाठी महानगरपालिकेने 3 जुलैला वर्क ऑर्डर पण दिलेली आहे अध्यक्ष महोदय. आणि 60% रेव्हेन्यू शेअरिंगवर, म्हणजे आपण पूर्ण या सगळ्या विकसकांकडनं त्यांनी जे ठकवलेलं आहे महानगरपालिकेचं उत्पन्न ते वसूल करणं आणि त्याच्यावर त्याला 60% शेअरिंग देणं हे आहे. आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, जसं आत्ता सदस्यांनी विचारलं त्याप्रमाणे त्या विकसकांकडनं पैसे वसूल करण्यासाठी त्याच्या इतर मालमत्तेवर पण आपण बोजा चढवणार आहोत. त्याचप्रमाणे त्याच्या पुढचे प्लॅन जर महानगरपालिकेत आले तर ते प्लॅन तोपर्यंत पास केले जाणार नाही जोपर्यंत त्याची आधीची रक्कम वसूल होत नाही. त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, आपण महानगरपालिकेने ॲक्शन घेणं आत्ता सुरू केलेलं आहे. नागरिकांना जो तिथे त्रास होतोय OC नसल्यामुळे, अध्यक्ष महोदय, पाण्याचे जे आधीचे कनेक्शन दिलेले आहेत ते कनेक्शन नाही तोडण्यासाठी आम्ही महानगरपालिकेला आदेश देऊ आणि तिथे त्या लोकांना जी शास्ती लागलेली आहे ती सुद्धा विकसकाकडनं वसूल केली जाईल. अध्यक्ष, चला सविस्तर उत्तर दिलंय. बरं, पॉइंटेड प्रश्न घ्या. बघा, अजून 4 लक्षवेधी घ्यायचे. मॅडम, अशा बिल्डिंगला पाणी नवीन कनेक्शन देणार की नाही बोलायचं आहे. आज त्या लोकांना महापालिका पाणी असून सुद्धा पाणी देऊ शकत नाही. त्या लोकांना टँकरचं लाखोश रुपये खर्च करून पाणी, दूषित पाणी प्यावं लागतं. अशा लोकांना पाण्याची कनेक्शन तातडीने देणार की नाही? बस, अंतिम महोदय. अध्यक्ष महोदय, पाण्यापासून कोणाला वंचित ठेवणार नाही, आम्ही तपासून बघू. मुरजीबाई. महोदय, माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्या असे जे बिल्डर नायगावमध्ये 90% इमारती अशा आहेत ज्यांना OC न देता बिल्डर पळालेले आहेत, तर अशा बिल्डरना महानगरपालिका काळी यादी तयार करून त्या काळ्या यादीमध्ये टाकणार का आणि सगळ्या महानगरपालिकांमध्ये ती यादी वितरित करणार का? कारण काय होतं, वसई विरार महानगरपालिकेमध्ये काम केलं, तिकडे OC न घेतली, पळाले, मुंबईमध्ये काम केलं, मग ठाण्यामध्ये काम केलं. अशा प्रकारे सगळीकडे हे बिल्डर लोकांना फसवतात, OC न घेतात. त्यामुळे ती काळी यादी
यादी करणार का आणि ती यादी सगळ्या महानगरपालिकेमध्ये वितरित करणार का आणि जोपर्यंत ते ओसी घेत नाहीत तोपर्यंत त्यांना परमिशन देणार का? आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला सांगायचे 18 डिसेंबर 2024चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की CCOC असल्याशिवाय पाणी कनेक्शन द्यायचं नाही आणि हाच दाखला महानगरपालिका वारंवार देते. आम्ही जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा महानगरपालिका सांगते की आम्ही नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितलेलं आहे. गेले 6 महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय, अजूनही नगरविकासकडनं त्यांना मार्गदर्शन मिळालेलं नाहीये म्हणून ते कारवाई करू शकत नाहीये. पाण्या वाचून लोक तडफडतायत. तर माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की जरी CCOC नसली तरी ह्या गोष्टीचा, ह्या सगळ्या बिल्डरच्या चुकांमुळे लोकांना त्रास होतोय, तर त्याचा विचार वेगळा करून पाण्याचे कनेक्शन्स लोकांना देण्यात यावे. अध्यक्ष महोदय, ही माझी विनंती आहे. आणि या सगळ्या प्रकरणाची आमच्याकडे रेड्डी नावाचे उपसंचालक ईडीची धाड पडली आहे. करोडो रुपयांची त्यांच्या हे जप्त झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा काळा व्यवहार इतके वर्ष महानगरपालिकेमध्ये सुरू होता. ह्या सगळ्याची SIT चौकशी लावणार का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सदस्यांनी आता जे विचारलं त्याचा थोडा स्कोप बाहेरचा आहे, तरी त्याची एक माहिती घेऊन आम्ही निश्चित त्याच्यावर कारवाई करू. पाण्याच्या संदर्भामध्ये मी आधीच सांगितलंय की नागरिकांचं कुठल्याही पाण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी आम्ही नक्कीच उपाययोजना करू आणि त्याचप्रमाणे विकसकावर पूर्णपणे त्याच्या इतर मालमत्तांवर बोजा लावून त्याच्या ज्या नवीन प्लॅन येतील ते आम्ही सँक्शन करणार नाही अध्यक्ष महोदय. आणि ह्याच्यामध्ये MRTP ऍक्ट अंतर्गत सर्व महापालिकेला पाठवायची. MRTP ऍक्ट अंतर्गत जी पण काही कारवाई करता येईल ते कर. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.